बँकेच्या वैरागीतल्या 10व्या शाखेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील, माजी सहकार आयुक्त सुनील पवार यांच्यासह माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने यांच्या शुभ हस्ते तर मनोरमा परिवाराचे सर्व आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या प्रसंगी मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे, कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड यांच्यासह अन्य दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। बँकिंग सहकार क्षेत्रातील आधुनिक मॉडेल म्हणून मनोरमा बँक राज्यात गौरव प्राप्त करत आहे। देशपातळीवर देखील याचा गौरव केला जावा असा महत्त्वपूर्ण आदर्श कारभार मनोरमा बँकेचा आहे असे महत्त्वपूर्ण गौरवोद्गार या प्रसंगी माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी काढले। मनोरमा बँकेच्या वैराग येथील 10व्या शाखेचे उद्घाटन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी सहकार आयुक्त सुनील पवार, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने यांच्या हस्ते व मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात संपन्न झाले। मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे, कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, मनोरमा परिवाराचे ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर सुमित मोरे, डॉक्टर मिताली मोरे, निरंजन भूमकर, जिल्हा लेखापरीक्षक व्ही डोके, सतीश पोकळे, कृष्णराज बारबोले, संचालक डॉक्टर पी रोंगे, कदम, संतोष मोठे, सत्यजित वागचौरे, CEO शिल्पा कुलकर्णी, कविता कुलकर्णी, डॉक्टर विश्वास मोरे, कल्याण शिंदे, रत्नप्रभा गायकवाड, ॲडव्होकेट विश्वास देवकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। च्या 10व्या शाखेचं उद्घाटन आदरणीय दिलीपजी माने साहेब, आदरणीय राजनजी पाटील साहेब, त्याचबरोबर डॉक्टर पंके, त्यानंतर आदरणीय मोरे साहेब, आदरणीय आठवले, आदरणीय ज्येष्ठ नागरिक गव्हाणे साहेब आणि सगळे संचालक मंडळी, मोरे साहेब, हे सगळे मंडळींच्या शुभ हस्ते होत आहे। सर्व लाभोदान सुख समृद्धीचे नित्य, सर्व काळोखाची माया पूर्ण प्रकाशाचे सत्य, अगदी त्याच उक्तीप्रमाणे सर्वत्र उजेड पडू दे, सर्वत्र चैतन्य आणि समृद्धी नांदू दे, ही मनोकामना या निमित्तानं व्यक्त करूया। मनोरमा बँकेची ही 10वी शाखा होते। विचारपीठावरील सर्व मान्यवरांचे सत्कार बँकेच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आले। योगदान राहिलेलं आहे, ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या पणन क्षेत्रामध्ये अनुभवाचा खजिना म्हणून ओळखलं जातं, असे माजी पणन संचालक आदरणीय सुनीलजी पवार साहेब यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं डॉक्टर सुमितजी मोरे यांच्या शुभ हस्ते इथं संपन्न होतोय। यानंतर वेळातून वेळ काढून इथं आवर्जून उपस्थित असलेले मोहोळ तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय राजनजी पाटील साहेब यांचा देखील सत्कार या ठिकाणी ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी करावा अशी त्यांना इथं विनंती करते। बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी आदरणीय राजनजी पाटील साहेब यांचा सत्कार इथं करावा अशी विनंती। प्रेमाची शाल आणि सुंदर असं रोपटं देऊन सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद। यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपजी माने साहेब यांचा सत्कार आदरणीय मोठे साहेबांनी करावा अशी त्यांना इथं विनंती करते। आदरणीय मोठे सर यांना विनंती, आपण आदरणीय दिलीपजी माने साहेबांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा। आदरणीय प्रदीपजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय दिलीपजी माने साहेबांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं संपन्न होतोय।
यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले वैरागचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय निरंजनजी भोमकर साहेब यांचा सत्कार करावा अशी विनंती करते। आदरणीय निरंजनजी भोमकर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करावा अशी विनंती आणि हा सत्कार ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी करावा अशी त्यांना विनंती। यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले डॉक्टर पंखे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात यावा अशी विनंती या ठिकाणी करते। आदरणीय मोठे साहेब आपणास विनंती, डॉक्टर पंखे यांचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा। यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले अहिल्यानगरचे विशेष लेखा परीक्षक आदरणीय सतीशजी पोकळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात यावा अशी विनंती या ठिकाणी करते। यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा विशेष लेखा परीक्षक आदरणीय व्ही डोके साहेब यांचा सत्कार आदरणीय कदम सरांनी करावा अशी त्यांना विनंती करते। आदरणीय व्ही डोके साहेबांचा सत्कार कदम साहेबांनी करावा अशी त्यांना इथं विनंती करते। प्रास्ताविक बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांनी केले। आज मनोरमा बँकेचा वैराग शाखे म्हणजे वैरागची ही शाखा जी आहे ती 10वी शाखा आहे बँकेची आणि त्याचा उद्घाटन सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आज इथे संपन्न होत आहे। श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब आज यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम आपण घेत आहोत आणि या परिवाराचे सर्व माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांचे हे जे विजन आहे हे खूप मोठं आहे। आज परिवाराची 10वी शाखा इथे संपन्न होत असली तरी 11वी शाखा आंतरोळीकर नगर येथे आम्ही सुद्धा केलेली आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे परिवाराचं काम झालेलं आहे। 9 मे 1997 साली मनोरमा बँकेची स्थापना झाली आणि त्याचा चढता आलेख हा सतत राहिलेला आहे। या गेल्या 27 वर्षांमध्ये मनोरमा बँकेने उत्तुंग अशी प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळते। या बँकेची खासियत अशी आहे की आमचा 0% थकबाकी आहे। गेली 7 वर्षे 0% थकबाकी असणारी बँक ही महाराष्ट्रात एकमेव बँक असेल मनोरमा बँक। आणि त्याचबरोबर सतत वर्ग ही सुद्धा आमची तर खासियत आहे, पण मनोरमा मल्टीस्टेटची स्थापना सुद्धा केली आणि गेल्या 12 वर्षामध्ये आदरणीय शोभाताई मोरे आमच्या वहिनी त्याच्या चेअरमन आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुंग अशी वाटचाल मल्टीस्टेट सुद्धा करत आहे। मल्टीस्टेटच्या 70 शाखा आहेत आणि बँकेच्या आता 11 शाखा आहेत, 6 पतसंस्था आहेत। अशी संपूर्ण परिवाराची वाटचाल 2,500 कोटीकडे ही वाटचाल आहे आणि या सगळ्याचं श्रेय मी आपण सगळे सभासद, हितचिंतक, ठेवीदार यांना देते, कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानुसार ह्या सगळा कारभार आम्ही करत आहोत। संचालक मंडळ पण अतिशय पारदर्शी कारभार आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। सगळेच संचालक स्वतः सक्रिय सहभाग देऊन कर्मचारी आणि संचालक असा भेद न ठेवता मनोरमा परिवार म्हणून हा परिवार कार्यरत आहे। त्याचबरोबर ही शाखा जी चालू झालेली आहे तर या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी, शेतीपूरक व्यवसायाला मदत व्हावी यासाठी ही शाखा आपण चालू केलेली आहे। या पंचक्रोशीमध्ये अनेक शेतकरी आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही आमची वाटचाल आहे आणि आपण सगळेजण तुमचा आशीर्वाद तर आम्हाला द्याच, परंतु या बँकेचे आपण सगळेजण सभासद व्हा। या सगळ्या माता भगिनी पण मोठ्या प्रमाणात ज्या बचत गटाच्या आमच्या सभासद आहेत, अनेक माता भगिनींना आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे। आतापर्यंत जवळजवळ 150 महिला भगिनींना इथे कर्ज वाटून त्यांच्या छोट्या व्यवसायांना मदत केलेली आहे वैरागमध्ये। आणि यापुढे सुद्धा जे शेतीपूरक व्यवसाय करू इच्छितात, जे बचत गट जे चांगल्या पद्धतीने चालवतात, तर त्यांना लवकरात लवकर म्हणजे 24 तासाच्या आत सुद्धा आम्ही मदत करू शकतो तुमच्या कागदपत्रांची पूर्तता बघून। तर आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि प्रत्येकाने आपण इथे जर खातेदार झालात, त्याचबरोबर या बँकेचे सभासद झालात,
तर अनेक हिताच्या योजना आम्हाला आपल्यासाठी राबवता येत आहेत, आपण राबवतोय आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. मी सगळ्यांना विनंती करते की आपण मोठ्या संख्येने इथे सभासद व्हा, त्याचबरोबर आमचे ठेवीदार व्हा, त्याचबरोबर कर्जदार सुद्धा व्हा. चांगले कर्जदार मिळणं पण महत्त्वाचं आहे. आणि आमचे शेतकरी बांधव जे अडचणीत आहेत, आपण बघतो की सारखा एकदा कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, पण या दुष्काळामध्ये सुकाळ आणण्याचं काम मनोरमा बँक तुमच्यासाठी करते. तुमच्या सगळ्या दुष्काळातनं तुमची मुक्तता करून तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सुकाळ आणण्याचं काम आमचा मनोरमा परिवार नक्की करेल हा विश्वास देते. परत एकदा सर्व मान्यवर आणि आमचे समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचं मनपूर्वक मी स्वागत करते आणि माझं प्रास्ताविक इथेच थांबवते. बँकिंग सहकार क्षेत्रातील आधुनिक मॉडेल म्हणून मनोरमा बँक राज्यात गौरव प्राप्त ठरत आहे. देशपातळीवर या बँकेची दखल घेतली जाईल असा आदर्श कारभार आहे, अशा शब्दात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मनोरमा बँकेच्या वैराग येथील 10व्या शाखा उद्घाटनाप्रसंगी गौरवोद्गार काढले. आजच्या कार्यक्रमासाठी मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक याची 10वी शाखा आज वैराग सारख्या एका ऐतिहासिक शहरामध्ये आणि खऱ्या अर्थानं बाजारपेठ आणि शेतकरी वर्ग याचं अतिशय अचूक नियोजन करून मोरे साहेबांनी ही 10वी शाखा वैराग सारख्या शहरामध्ये आज या ठिकाणी सुरू होते आणि ज्यांच्या शुभ हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं ते आपल्या राज्याचे माजी सहकार आयुक्त, माजी पणन संचालक आणि ज्यांनी आयुष्यभर सहकार क्षेत्रामध्ये एक वेगळं काम ज्यांनी उभा केलं ते श्री सुनील पवार साहेब. या कार्यक्रमासाठी म्हणजे मी आलो त्यावेळेस ते दोघं जण चालले होते. ते माजी आमदार राजन पाटील, सन्माननीय दिलीपरावजी माने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डोके साहेब, या मंचकावर निरंजन घुमकर, सतीश पोकळे, मोरे साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शोभाताई मोरे, सौ अस्मिताताई, त्याचबरोबर प्रदीप मोरे माजी शिक्षण अधिकारी, प्राध्यापक रोंगे सर. तुमच्या नावापुढे दुसरं एक नाव लवकर लावायचे आपल्याला. ॲडव्होकेट सुरेश गायकवाड जे डॉक्टर आहेत परंतु ते सहकारामध्ये आता भाग घ्यायला लागलेत, ते आमचे तरुण सहकारी डॉक्टर सुमित मोरे. मंचकावर सर्व उपस्थित ज्यांचा सत्कार केला ते सगळे सत्कार मूर्ती. आणि मोरे साहेब तुमच्या शाखेला जागा सुद्धा पाटलानं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. उपस्थित सर्व पत्रकार आणि जमलेले सर्व ठेवीदार, कर्जदार, सभासद, हितचिंतक, बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, जरा माईक बघ बाबा काय झालंय ते. मी सुरुवातीला मोरे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो की आज आपल्या मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेची ही 10वी शाखा आज आपण या ठिकाणी सुरू करतोय. आणि मला वाटतं 11वी शाखा ही फायनान्शियल साऊंड अँड वेल्थ मॅनेजमेंट असल्यामुळं आपण 2 दिवसापूर्वी आत्रोळी नगर येथे, अंत्रोळीकर नगर येथे म्हणजे आता 11 शाखा पवारसाहेब आता ह्या बँकेच्या झाल्या. खरं म्हणजे मी आमचे तत्कालीन सचिव राजगोपाल देवरा यांचा आभारच मानणार आहे
तुमचा राजीनामा जर मंजूर झाला असता तर ही वाढलंच नसती चौकशी. मला आठवतंय त्यांनी राजीनामा दिला होता मी सहकार मंत्री असताना आणि म्हणले आता मला ही काही दगदग सहन होत नाही आणि मला आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये जायचं. देवराव साहेब मला म्हणले अहो ते मोरे साहेबांचा राजीनामा आलेला आहे. मग म्हणलं जरा मला माहिती घेऊ द्या. मग माहिती अशी मिळाली की त्यांना विधानसभेला उभं राहायचं होतं. मग मोरे साहेब आज खरं गुपित सांगतो तुम्हाला मी देवरांना म्हणलं ह्यांचा राजीनामा नामंजूर करा. त्याचं कारण असं आहे की ते निवडून आले असते त्याबद्दल काही दुमत नव्हतं. पण ज्यांनी सहकारामध्ये 25-30 वर्षामध्ये जी माणसं जोडली, विविध संस्थांना हातभार लावला, सहकार, वस्त्र उद्योग, ग्रामीण पतपुरवठा, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी सूत गिरण्या, साखर कारखाने, दूध संघ या सगळ्या विविध संस्थांना खऱ्या अर्थानं आज मला इतका आनंद वाटला. मी खरं म्हणजे आज मुद्दामून का आलो इतका लांबून, कारण ही सगळी आमची सहकार खात्यातली जुनी टीम आहे सगळी. सांगतो म्हणजे कल्पना करा एखादा अधिकारी जर जनतेच्या संदर्भातली त्याची जर नाळ जर बांधले गेली असेल तर तो अधिकारी कायद्याच्या चाकुटीत राहून नियमाचं पालन करत काय करू शकतो तर 2,500 कोटीचा टर्नओव्हर करणारे बँक निर्माण करू शकतो. एकदा मोरे साहेबांसाठी टाळ्या वाजवून आपण सांगतो. बरं मोरे साहेब पण हुशार आहेत. आमच्या मोरे वहिनी ह्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होते. म्हणजे बघा गृह खातं अर्थ खात्याशी जोडलं गेलं आणि ते सहकार खात्याशी जोडले गेले आणि म्हणून हा समन्वय झाला आणि हा समन्वय झाल्यामुळं आज मनोरमा परिवार महाराष्ट्रातच काय पण देशामध्ये आता ह्या परिवाराचं नाव घेतलं जातं याचा तुम्हा आम्हा सर्वांना मनापासूनचा अभिमान आहे. दुसरं त्यांचं वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे तुम्हाला किती लोकांना माहिती मला माहित नाही पण पवार साहेब मी 2002 साली राज्याचा पणन मंत्री झालो आणि ते ॲडिशनल कमिशनर होते. मी त्यांना पणनकडे त्या ठिकाणी घेतलं. 5 वर्ष त्यांच्याकडे डबल चार्ज ठेवला कारण मला जाणीव झाली की हा अधिकारी कामाचा आहे. हा अधिकारी फक्त कायदा नियम तर पाळलेच पाहिजे पण त्यातनं मार्ग काढणारा अधिकारी आहे. आणि माझी 20 वर्षातली मंत्री म्हणून काम करण्याची पद्धत कायदे तर सगळ्यालाच असतात सांगतो पण समोरचा अर्ज वाचण्यापेक्षा त्या आलेल्या अर्जाच्या पाठीमागचा जो माणूस आहे तो माणूस ज्याला कळतो त्याला प्रशासन कळतं. आणि मला वाटतं पवार साहेब मोरे साहेब ही सगळी माणसं एक टीम आमची तयार झाली आणि बघता बघता या राज्यामधलं मॉडेल ऍक्ट आपण आणला जो देशानं स्वीकारला. पवार साहेब डॉक्टर मनमोहन सिंग साहेब केंद्रामध्ये असताना केंद्रीय कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की सगळ्यात चांगला मॉडेल ऍक्ट जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आहे. याची चर्चा केंद्राच्या मंत्रिमंडळात झाली आणि मला आठवत आहे की मनमोहन सिंग साहेबांनी पवार साहेबांनी माझी राष्ट्रीय स्तरावर त्या अमेंडमेंटच्या कमिटीचं चेअरमन केलं आणि 31 राज्यांचे सहकार आणि पणन मंत्री त्याचे मेंबर होते आणि माझ्याबरोबर काम करायला सुनील पवार साहेब होते. सांगतो आम्ही सगळ्या राज्यामध्ये गेलो आणि मध्यंतरच्या काळामध्ये पंजाब हरियाणाला जो मोठा संप झाला 57-58 दिवस संप झाला त्यावेळेस मला वाटतं कृषी मंत्री ते त्याचं नाव विसरलो मी आता इंदोर मध्य प्रदेशचे होते बघा तोमर हां तोमर साहेब कृषी मंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की आता हा जो काय मार्केट शेष बद्दलचे आंदोलन सुरू झालेलं आहे काय मार्ग काढता येईल मला सांगायला अभिमान वाटतो
मी त्यांना सांगितलं आम्ही जी मॉडेल ॲक्टचं जे तुमच्यासमोर जे रिपोर्ट सादर केलेला आहे तो आपण सचिवाकडून मागवून घ्या आणि 1-2 तास जर रिपोर्ट आपला वाचला आणि ती समरी जर तुम्ही जर वाचली तर हे तुमचं पंजाब हरियाणाचं सगळं आंदोलन हे संपुष्टात येईल. आणि मला सांगायला अभिमान वाटतो 57 दिवसानंतर त्या मॉडेल ॲक्टचा प्रस्ताव वाचला गेला आणि ते आंदोलन समाप्त झालं. ही खऱ्या अर्थानं आपल्या राज्याच्या काम करण्याच्या संदर्भातली पद्धत आहे. आणि म्हणून सहकारामध्ये अमेंडमेंट आल्या, पणनमध्ये अमेंडमेंट आल्या. पवारसाहेब तर तेलंगणाला ह्या राज्याचे 3 वर्ष सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. 3 वर्ष. आता लेटेस्ट पवारसाहेब हरियाणाला जवळजवळ त्यांच्याकडे 950 खेड्यांचं काम दिलेलं आहे. आणि तिथं जे पोल्युशन होतं, जे वेस्ट आपण जाळतो आणि ते सगळी जे प्रदूषण आहे ते दिल्लीमध्ये येतं आणि जगामध्ये दिल्लीचं प्रदूषण सगळ्यात जास्त आहे. मग पांढरा शर्ट घालून जर सकाळी आपण बाहेर पडलो तर संध्याकाळपर्यंत त्या पांढऱ्याचा कलर काळा होतो सांगतो. म्हणजे कलर बदलायची जायची गरजच नाही, इतकं प्रदूषण त्या हवेमध्ये आहे. आणि मला वाटतं आता तिथं CBGचा प्रोजेक्ट करायचा, त्या सगळ्या वेस्टमधून गॅस तयार करायचा आणि त्यातून एक नैसर्गिक इंधन तयार करण्याचं काम आज सध्या पवारसाहेब करतायत. एकदा टाळ्या वाजवून त्यांचंही अभिनंदन आपण केलं पाहिजे. कुठे माणसं पदावर आहेत म्हणून काम करतात अशातला काही भाग नाही. पद असो नाही तर पद नसो, ज्या जनतेशी आपली बांधिलकी आहे त्या बांधिलकीचा तत्व स्वीकारून मित्रांनो आपण या संदर्भामधलं आपण काम करतोय. आणि आज असा एक चांगला कार्यक्रम आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडतोय. मध्यंतरच्या काळामध्ये UN आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून या वर्षी आपण साजरी करतोय आणि मोरे साहेब त्यातला एक भाग आहे आजचा कार्यक्रम. म्हणजे त्यामुळं मी तर असं म्हणेल की ह्या कार्यक्रमाची एक क्लिप तयार करा, या कार्यक्रमाचा एक राईटअप तयार करा आणि आपण केंद्र सरकारला हा प्रस्ताव पाठवा की आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकार से समृद्धी हा जो काही नारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी सहकार खात्याचे मंत्री म्हणून जो सुरू केलेला आहे त्याचं खऱ्या अर्थानं अंमलबजावणी आणि पालन जर कोण करत असेल तर ती मनोरमा परिवार करतोय हे आम्हा सर्वांना या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला या संदर्भामधल्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. मित्रांनो, आपली बँक 1 मे 1997 स्थापन झाली. काय फार जुनं आयुष्य नाही आपल्या बँकेला. अजून 2 वर्षांनी साधारणतः आपल्याला 30 वर्ष होतील. आता 28 वर्ष आपले चालू आहेत. म्हणजे आताशी कुठेतरी जवानीमध्ये बँक आली आपली. आता 28-29 झाल्यावर मुलीचं लग्न करतो, मुलीचं अगोदर लग्न करतो आपण, मुलाचं 27-28ला करतो. म्हणजे आता कुठेतरी आपली बँक ही आता तारुण्याच्या स्थितीमध्ये आलेली आहे. आणि मग ज्यावेळेस एखादी संस्था तारुण्यामध्ये येते त्यावेळेस आपल्याला अधिक ताकदीनं ती संस्था पुढे नेण्याच्या संदर्भातलं काम करावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला या बँकेचा फायदा निश्चितपणानं होईल. या बँकेमध्ये मनोरमा बँक परिवारामध्ये मनोरमा मल्टीस्टेट ही एक स्वतंत्र संस्था आहे. मनोरमा मल्टीस्टेटच्या एकूण 70 शाखा आहेत. 1200 कोटीचा व्यवसाय या मल्टीस्टेट संस्थेनं पूर्ण केलेला आहे. मनोरमा बँकेच्या परिवाराच्या 6 पतसंस्थांचा समावेश आहे. आणि या सगळ्याचा एकूण व्यवहार जर बघितला तर 2500 कोटी रुपयेचा व्यवहार आज या भागामध्ये या संस्थेच्या मार्फत चालतोय. मला असं वाटतं एवढं अर्थकारण मोरे साहेब तुम्ही आमदार दे झाला असता तरी करू शकला नसतो. तुमचा सगळा वेळ बदल्या करण्यामध्ये आणि भांडणं मिटवण्यात गेला असता. आणि आता हल्ली तर आमच्याकडे नवीन अर्ज यायला लागलेत. माझं वय वर्ष 36 झालेलं आहे, मला मुलगी मिळत नाही, व्यवस्था करावी. आता काय करायचं? पवार साहेबांकडेच एक अर्ज आला परवा, तो ABP माझाला दाखवला सुद्धा. म्हणजे आता माणसं काय काम सांगतील ही कल्पना शक्तीच्या पलीकडे झालेलं आहे. आता बरं झालं आपण आला नाही, त्यामुळे हा परिवार सक्षम झाला. आणि
उत्तम पद्धतीनं आज आपण मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या संस्था चालतात. सोलापूरच्या बँकिंग क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, साहित्यिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आपण स्वकर्तृत्वानं आपलं एक अस्तित्व आपण निर्माण केलेलं आहे. आणि फक्त आपण एकट्याचं अस्तित्व नाही निर्माण केलं, तर आपण ह्या सगळ्या 50,000 पेक्षा अधिक सभासद जे आहेत आणि 2,500 कोटीपेक्षा अधिक टर्नओव्हर करणारे ठेवीदार, कर्जदार, पिग्मी एजंट अनेक लोक ह्याच्यामध्ये आहेत. या सगळ्यांचा परिवार म्हणून हा मनोरमा परिवार आहे. आणि मला आनंद आहे की त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय सुस्वभावी आहेत. अहवाल जर बघितला तर ह्या जिल्ह्यामध्ये असा एकही पक्षाचा नेता राहिला नाही की ज्याचा फोटो नाही त्याच्यामध्ये सोबत होता. हे फक्त तुम्हाला जमू शकतं सोबत. गमतीचा भाग सोडा, पण माणसं जोडणं महत्वाचं आहे, माणसं एकत्रित करणं महत्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना सुद्धा अतिशय नम्र राहणं हेही महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं डाऊन टू अर्थ एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये असल्यानंतर गावच्या विकास सोसायटीचा चेअरमन, ती संस्था अनिष्ट तपावत जरी गेली असली तर ती गाडीच्या पुढे बोर्ड लावतो, मी अमुक विकास सोसायटीचा चेअरमन आहे म्हणून सांगतो. अरे तुझी संस्था अनिष्ट तपावत आहे. पण कधी मोरे साहेबांनी असं म्हटलं नाही की मी एवढ्या 2,500 कोटी टर्नओव्हर करतोय, पण व्यक्तिगत नाव आणि कधी व्यक्तिगत त्यांनी आपली भूमिका या संदर्भातली कधी त्यांनी या ठिकाणी होऊ दिली नाही. आणि दुसरं मला त्यांचं जे आवडलं ते म्हणजे त्यांनी रोजगार निर्माण करून दिला, स्वयंरोजगार निर्माण करून दिला, उद्योग उभा करण्यामध्ये पुढाकार घेतला, तरुणांना 2 हाताला काम देण्याचं व्यवस्था त्यांनी केली. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं जे काम त्यांनी केलं ते म्हणजे महिला सबलीकरणाचं उत्तम उदाहरण कुठं असेल तर ते मोरे साहेबांच्या परिवारामध्ये असतं. आज इथं बघा आमच्या मोरे वहिनी इथं आहेत सांगतो. हा ते सगळी बँक सांभाळतात. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. माझ्या मोबाईलवर सगळ्यात जास्त फोन जर कोणाचे असतील कामासाठी ते गायकवाड मॅडमचे चौक चिकाटी. ह्या सगळ्या आमच्या भगिनी इतक्या चिकट आहेत कामाच्या बाबतीमध्ये की एकदा हातात काम घेतलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय त्या स्वस्थ बसत नाहीत. आणि आता तर त्यांच्या मागं बसलेल्या आमच्या आदरणीय गायकवाड ताई आहेत, त्यांच्या सुनबाई राजलक्ष्मी गायकवाड, त्या पण 2 कारखान्याच्या चेअरमन आहेत. डॉक्टर असून 2 कारखान्याच्या चेअरमन आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे आमच्या इथं त्यांचा सगळा महिला अधिकारी वर्ग पण इथं उपस्थित आहे. आणि म्हणून महिलांना पुढे आणण्याचं काम पवार साहेब या सहकारामध्ये सुद्धा या मनोरमा परिवाराच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला ह्या गोष्टी कळतच नाहीत. मी बघितलं आता ते म्हणले ज्यांना कर्ज मिळालं त्यांनी हात वर करा, दाखवलं, बऱ्याच लोकांनी हात वर केले. मी म्हणलं ह्याचा व्हिडिओ काढा आणि ह्याचं कर्ज थकलं तर पुन्हा ह्याचा हात कुठे ते बघा. अर्थात ती वेळ येणार नाही, नाहीतर आमच्याकडे माणसं कर्ज घेतात आणि मग आम्हाला जर लांबून बघितलं तर ती बोळीतनं पलीकडे जातो, पुढेच येत नाही. तर असं काय घडलेलं नाही आजपर्यंत, कारण 0 NPA हा आपल्या सगळ्या परिवारामधला आहे. हे सुद्धा वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणून या सगळ्या उपक्रमाला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं पुढं जायचं आहे हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. वेळ खूप झालेला आहे. मला पण बारामतीला एक कार्यक्रम आहे, इंदापूरला एक कार्यक्रम आहे. आणि म्हणून काल एक दुःखद घटना घडली. आपल्या सगळ्यांनाच माहिती, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब एक अतिशय सोज्वल व्यक्तिमत्व, ज्यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली आणि आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते घडवण्यामध्ये पण त्यांचा फार मोठा वाटा होता. मी त्यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. आणि अशी माणसं होती म्हणून मोरे साहेब आपण उल्लेख केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील असतील, दिलीपराव मानेंचे वडील ब्रह्मदेव माने असतील, शंकरराव बाजीराव पाटील असतील, अशी विलासराव देशमुख असतील, बाळासाहेब विखे पाटील असतील,
अशी कितीतरी दिग्गजांची नावं घेता येतील आपल्याला. यशवंतराव मोहिते असतील, नाशिकराव तिरपुडे सुद्धा नागपूरचे असून सुद्धा सहकार मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. विलास काका असतील, अशा बऱ्याच लोकांनी आपलं योगदान या सहकारी चळवळीला दिलं. आणि सुदैवानं माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला 10 वर्ष सहकार खात्याची जबाबदारी मिळाली. हे मी माझं भाग्य समजतो. आज महाराष्ट्राची ताकद सहकारामध्ये आहे. 2,35,000 सहकारी संस्था आहेत. 6.5 कोटीपेक्षा सभासद या सहकारी संस्थेचे आहेत. 5.5 लाख कोटीपेक्षा अधिक ठेवी या सहकारामध्ये आहेत. आणि आज प्रत्येक कुटुंबाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या सहकाराशी संबंध आहे. एवढं प्रचंड विभाग आज या सहकार खात्याच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आज आपण बघितलं तर 2 लाख गृहनिर्माण संस्था निर्माण झाल्यात. आता गाव लेवलला सुद्धा गृहनिर्माण संस्थेची अवस्था आता व्हायला लागलेली आहे. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की सहकाराशिवाय समृद्धी नाही आणि सहकाराशिवाय प्रगती नाही. हे सूत्र मोरे साहेब तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी केलं, याचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज मनोरमा परिवार मध्ये आधी कुणीतरी काय बातम्या देतं, कुणीतरी काहीतरी प्रश्न विचारतं, कुणीतरी काहीतरी पत्र पाठवतं. काय असतं मोरे साहेब, एखादी काळी बाहुली अशी उलटी करून लावा तुमच्या त्या बँकेच्या पुढं सांगतो तुम्हाला. नाही ते एखादा कोहळा लाल फडक्यात बांधून त्या बँकेच्या पुढं लावा तुम्ही सांगतो. अंधश्रद्धा म्हणून नाही, पण ज्यांच्या प्रेमाच्या नजरा आहेत सांगतो ते अधिक वाढतील आपल्याबद्दल सांगतो. कारण चांगल्या चाललं काम समाजामध्ये की टोचा मारणारा एक वर्ग असतो सांगतो तुम्हाला, एक तक्रार करणारा वर्ग, त्याचा काय संबंध नसतो कशाची सांगतो. आणि म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो, मी सुद्धा या मनोरमा परिवाराचा एक हिस्सा आहे. आज मनोरमा परिवाराबद्दल कसलीही शंका मनामध्ये आणू नका. काही अडचण या संदर्भात येणार नाही. आणि येणाऱ्या भविष्य काळात जर काही अडचण आली तर आमच्यासारखी ताकदीनं माणसं या मनोरमा परिवाराच्या पाठीमागं ठाम उभी राहत आहेत. कारण यातून आपण अनेकांचे रोजगार उभा केलेत, अनेकांचे संसार प्रपंचाला हातभार लावण्याचं काम आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. आमचे काही पत्रकार मित्र इथं दिसत आहेत, त्यांनाही माझं सांगणं आहे, जरी असं काही तुमच्याकडे कोणाचं काय आलं तर खात्री करून घ्या. नाहीतर आता हल्ली तुमचं नाही पण काही ठिकाणी असं असतं, सनसनीत बातमी फार मोठी ती 5-7 कॉलमची, आणि 2 दिवसानंतर आमचा खुलासा येतो, ती कुठतरी एखाद्या कोपऱ्यात असतो खुलासा सांगतो. त्यामुळं कारण शेवटी ह्या अर्थकारणाशी संबंधित आहेत. मी सहकार मंत्री असताना एका जिल्हा बँकेची लक्षवेधी सभागृहामध्ये आली होती आणि ती जिल्हा बँकेचा चेअरमन माझ्या राजकीय विरोधातला होता. पण ज्यावेळेस अख्खं सभागृह माझ्या अंगावर आलं, मी सहकार मंत्री असताना 12 सालची गोष्ट आहे, आणि सगळं सभागृह म्हणायचं उठून उभा राहून की ह्या बँके बरखास्त करा, इथं प्रशासक नेमा. मी सांगितलं चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी कारवाई करणार नाही. कारण मला माहित होतं मी जर सभागृहामध्ये आश्वासन दिलं असतं की ह्या बँकेचं संचालक मंडळ मी बरखास्त करतोय, तर त्या बँकेतल्या 18,000 कोटीच्या ठेवी 18 दिवसात संपल्या असत्या आणि ती बँक पुन्हा आयुष्यात कधी उभा राहिली नसती सांगतो. असे काही पथ्य सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना पाळावं लागतात. शेवटी संस्था चालवणं हे हल्लीच्या काळामध्ये एवढं सोपं नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, आपल्या सगळ्यांचा हातभार आहे. आणि मला असं वाटतं त्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया, एवढीच या निमित्तानं भावना व्यक्त करतो. आज मनोरमा परिवार, मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट या सगळ्या उपक्रमाला मी माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच काम करत राहा, अशा शाखा आपल्या वाढत जाऊ द्या. आणि हा 2,500 कोटीचा टर्नओव्हर भविष्य काळामध्ये 5,000 कोटीचा टर्नओव्हर कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया, एवढंच आव्हान या ठिकाणी करतो. उद्घाटक माजी सहकार आयुक्त सुनील पवार, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, लेखापरीक्षक व्ही डोके, सतीश पोकळे यांनी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे व संचालकांच्या कार्यशैलीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. मनोरमा सहकारी बँकेच्या आजच्या 10व्या शाखेच्या उद्घाटनासाठी खास उपस्थित राज्याचे माजी सहकार आणि पणन मंत्री महोदय श्री हर्षवर्धन पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी मोरे साहेब, सौ मोरे वहिनी, डॉक्टर
मोरेजी, सुनबाई त्या पण डॉक्टर आहेत, श्री सुरेशजी गायकवाड, श्री गायकवाड मॅडम, सर्वच सन्माननीय संचालक संचालिका, माझे सहकारी डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर श्री डोकेजी, आमचे दुसरे सहकारी श्री पोकळेजी, बँकेचे सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक, बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, आज मला शाखेच्या उद्घाटनाला खास बोलवल्याबद्दल मी सर्वप्रथम मोरे साहेब आणि मनोरमा परिवाराचं खूप आभार व्यक्त करतो सुरुवातीलाच. आणि माननीय आदरणीय श्री हर्षवर्धन पाटील साहेबांच्या उपस्थितीत मला हा उद्घाटनाचा मान का दिला हे मला थोडंसं अवघडल्यासारखं देखील होतं आहे, कारण साहेब माझ्या गुरुस्थानी आहेत. सहकार असेल किंवा पणन असेल, अनेक गोष्टी मी सरांकडून शिकलो आहे. आणि मीच नव्हे तर या व्यासपीठावरील अनेक मंडळी, माझे अधिकारी मित्र, आणि केवळ राज्यालाच नव्हे तर देशाच्या सहकार आणि मार्केटिंग या क्षेत्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम हर्षवर्धन पाटील साहेबांनी केलं आहे, हे मला आवर्जून व्यक्त करायचं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मनोरमा परिवार बहरला आहे, मोठा झाला आहे, ते माझे मित्र सहकारी श्री मोरे साहेब. यांच्याविषयी केवळ सोलापूर नव्हे तर अख्ख्या राज्यातीलच सहकार क्षेत्रामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि सहकारी संस्था अनेक वेळेला बंद पडतात, गैरव्यवहार होतात, परंतु सहकाराचा उत्तम वापर केला तर समाजासाठी तो किती चांगला ठरू शकतो याचं एक उत्तम उदाहरण श्रीकांत मोरे साहेबांनी सगळ्या समाजापुढे उभं केलं आहे. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व असलं तर ती व्यक्ती काय करू शकते याचं एक चालतं बोलतं उदाहरण म्हणजे मनोरमा परिवार आहे. आणि मोरे परिवार असेल किंवा आमचे मोरे साहेब असतील तर त्यांचा वावर हा सहकारात तर असतोच, परंतु त्याबरोबरच साहित्यामध्ये असतो, लेखनामध्ये असतो. ते एक उत्तम कवी देखील आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांच्यामधले नेतृत्व गुण आपल्यापैकी सगळ्यांना अनुभवाला आले असतील. आपण एक चांगला लोकप्रतिनिधी, खरं तर सर मी सहकार आयुक्ताचा माझ्याकडे चार्ज होता, त्यावेळा मोरे साहेबांनी राजीनामा दिला होता आणि ते विधानसभेला उभे राहणार होते, परंतु त्यांचे एक विशेष मित्र असलेले सेक्रेटरी होते त्यावेळेला, त्यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही. अन्यथा ते आपल्याला वेगळ्या भूमिकेमध्ये दिसले असते. एक चांगल्या आमदाराला आपण मुकलो असं म्हणावं लागेल, परंतु हरकत नाही. कदाचित त्यांनी तिकडे वेळ दिला असता, इकडे कमी दिला असता. इकडं देखील वेळ देण्याची गरज आहे. देशामध्ये आज आपल्याला माहिती आहे साधारणतः 1450 ते 1500 सहकारी बँका आहेत, नागरी सहकारी बँका, आणि जवळजवळ 6 लाख कोटी एवढ्या प्रचंड ठेवी या बँकांकडे आहेत. जनतेचा मोठा विश्वास या यंत्रणेवरती आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 450 नागरी बँका आणि जवळजवळ 3.5 लाख कोटी या आपल्या या नागरी सहकारी बँकांमध्ये जनतेने ठेवल्या आहेत. केवळ मनोरमा बँकेचा विचार केला तर 700 ते 800 कोटी ठेवी, सातत्याने अवर्ग, कुठलाही विशेष दोष लेखापरीक्षण अहवालात नाही, आणि सातत्याने सामाजिक उपक्रम राबवणारी बँक, गोरगरीब जनतेच्या मदतीला हो देणारी बँक म्हणून या मनोरमा परिवाराचं, मग ती बँक असेल किंवा मल्टीस्टेट सोसायटी असेल किंवा एकूणच परिवार असेल, असं चित्र निर्माण झालेलं आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि एखादी बँक किंवा एखादी शाखा ही केवळ दगडमाती किंवा एखादी इमारत नसते. तिथं काम करणारे लोक कोण आहेत, ते किती लोकांसाठी धावून जातात याच्यावर त्या शाखेचं यश अवलंबून असतं. आणि मला नक्की खात्री आहे की वैरागसारख्या शहरामध्ये आता खरं तर सोलापूर जिल्हा एकेकाळचा दुष्काळी होता, तो सर्वाधिक केळी निर्यात करणारा जिल्हा आता झाला आहे. यापूर्वी डाळिंब उत्पादक म्हणून या जिल्ह्याची ओळख होती, आता तो केळीसाठी मोठं हब झालेला आहे. डाळिंब आहे, इतर देखील
साखर किंवा ऊसाचं पीक आहे. देशामधील सर्वाधिक साखर कारखान्याची नोंद लायसन्स हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे व्यवसाय वाढीला प्रचंड स्कोप आपल्या बँकेला आहे. म्हणून ही शाखा आणि बँक नक्कीच नवीन नवीन विक्रम स्थापन करेल आणि समाजासाठी एक आदर्श ठरेल. अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत आटोपतं घेतो. धन्यवाद. मनोरमा बँकेच्या 10व्या शाखेचं ज्यांच्या हाती उद्घाटन झालं ते उद्घाटक सन्माननीय पवारसाहेब, ज्यांना सहकाराचा बँकिंगचा चांगला अनुभव आहे, अशा जिल्ह्यातले आमचे ज्येष्ठ सहकारी दिलीप मालक, मंचावर असणारे आमचे मित्र निरंजनजी भूमकर, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी हा मनोरमा परिवार एक वटवृक्ष अशा प्रकारे निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, ते आमचे अत्यंत कौटुंबिक स्नेहाचे संबंध असणारे आमचे स्नेही मोरे साहेब. त्यांच्या पाठीमागं नुसतं गृहिणी म्हणून नव्हे तर समाजकार्यामध्ये मी सुद्धा तुमच्याबरोबर आहे किंवा तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढं आहे, अशा प्रकारे या मनोरमा परिवारांच्या बरोबर सातत्यानं सहभागी असणाऱ्या आमच्या भगिनी मोरेताई, मंचावर असणाऱ्या ज्या या मनोरमा परिवाराच्या घटक राजकारण विरहित आणि आमच्या तालुक्याच्या शेतकरी आणि नुसत्या शेतकरी नाही आहेत तर सारखा मला त्रास देतात, ऊस तेवढा घेऊन जा, ऊस तेवढा घेऊन जा. म्हणजे शहरात राहून सुद्धा शेतीची आवड असणाऱ्या आमच्या भगिनी अस्मिताताई गायकवाड साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर मोरे, डॉक्टर मोरे, सर्व या मनोरमा बँकेचे आणि पतसंस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी, उपस्थित सर्व निमंत्रित बंधू आणि भगिनींनो, मला आणि दिलीप मालकाला बाहेर कार्यक्रम म्हणजे माझ्या घरी तर माझे व्याहीत यायला लागलेत, त्यामुळं मी पहिल्यांदा बोलून परवानगी घेऊन जाणार आहे. परंतु इथं आल्यानंतर थोडं बोललं पाहिजे, कारण मोरे साहेबांचा आणि माझा हा माझी राजकारणात सुरुवात झाली तेव्हापासूनचा संबंध आहे. मला ते खूप सिनियर आहेत, वयानं सिनियर आहेत, अनुभवानं सिनियर आहेत. परंतु सहकारामध्ये कसं काम करावं, सहकार कसा चालवावा, सहकार चालवत असताना एक संस्था बी नीट राहिली पाहिजे आणि पुढचा जो संस्थेचा सभासद आहे त्याचं हित जोपासत असताना तोही समाधान राहायला पाहिजे आहे. अशा प्रकारचं ते नोकरीला असल्यापासून आम्हाला शैक्षणिक म्हणजे सहकारातले शैक्षणिक धडे हे देण्याचं काम मोरे साहेबांनी केलं आणि म्हणून मी जिल्हा बँकेचा चेअरमन झालो, साखर कारखाना उभा केला. हे सगळं करत असताना या सहकारामध्ये जसं या जिल्ह्यातील थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन सहकार्य मला मिळालं. मग गणपतराव आबापासून ते मानेदादापर्यंत, विजयदादापासून ते अन्य आमचे विगू शिवदारे असतील किंवा भाई SM पाटील असतील, यांच्यापर्यंत जसं मोठ्यांचं सहकार्य मिळालं तसं संधी अधिकारी असतानासुद्धा मोरे साहेबांनी सातत्यानं मला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून माझ्याही संस्था यांच्या एवढ्या सक्षम नाहीत, परंतु कुणी नावं ठेवून अशा प्रकारच्या संस्था माझ्या आहेत, त्याच्यामध्ये मोरे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. मोरे परिवार ह्या परिवारानं केवळ स्वतःचा प्रपंच केला नाही तर मनोरमा म्हणजे त्यांच्या कदाचित आईंचं नाव असावं, त्यांच्या आईच्या नावाला आठवण म्हणून करता ज्या संस्था काढल्या त्या नुसत्या आईची आठवण म्हणून नव्हे तर त्या संस्थेच्या माध्यमातून हा मी माझा
प्रपंच माझा परिवार जसा सांभाळतो तसं माझं या गावासाठी, या शहरासाठी, या सोलापूर जिल्ह्यासाठी देणं लागतं. म्हणून करता अतिशय सहकाराच्या माध्यमातून एका बाजूला गरजू लोकांना आर्थिक मदत देण्याचं काम केलं. ते काम करत असताना व्यवहार म्हणून केलं नाही, व्यापार म्हणून केलं नाही, तर समाज सेवा म्हणून करता ते काम केलं. आणि त्याचबरोबर अनेक तरुण पोरांच्या हाताला काम देण्याचं सुद्धा मोठं काम हे आमच्या मोरे साहेबांनी आणि मोरेताईंनी या ठिकाणी केलं. आणि लोकांचा विश्वासार्हता मिळवली. संस्था काढणं सोपं असतं, चालवणं सोपं असतं, परंतु समाजाची विश्वासार्हता मिळवणं या काळात तर इतकंसं सोपं नाही आहे. कारण काम करता असताना नाराज होणाऱ्याची संख्या मोठी असते आणि ती हळूहळू वाढत जात असते. आणि एखाद्या दिवशी आम्हाला कसं आता घरी बसवलं तसं एखाद्या दिवशी उद्रेक होत असतो. परंतु मोरे साहेबांनी जवळपास आज ते रिटायर होऊन अनेक वर्ष झाले, पण रिटायर होण्याच्या आधीपासून जी माणसं सांभाळली, ज्या माणसांची नातं जोडलं, ते तिने तुटू दिलं नाही, ते दृढ होत गेलं. याचं कारण की त्या दोघांचा स्वभाव, त्यांनी हाताळलेल्या संस्था, त्यांनी सभासदांना आपल्याला दिलेलं योगदान हे निश्चितच प्रेरणादायी आहे. मी त्यांच्याबद्दल अधिक किंवा सहकाराबद्दल अधिक बोलण्यासाठी इथं आता ते सहकारामधले तज्ज्ञ माणसं आहेत. म्हणजे पवारसाहेब जॉईंट रजिस्ट्रार का काय होते म्हणे, आमचे मोरे साहेब रिटायर झाले, तिकडं आमचे सहकारी आहेत ते तर सगळ्या क्षेत्रातले आहेत. म्हणजे सगळ्या म्हणजे बँक, सोसायटी, आमची साखर कारखाना, सगळ्या सोसायट्यात ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, वयानं नाहीत पण अनुभवानं आहेत. त्यांच्यापुढं मी अधिक इथं बोलावं अशातला भाग नाही. परंतु या जिल्ह्यामध्ये जी सहकार वाढवला त्याच्यामध्ये पूर्वजांच्या सगळ्यांचा जो आदर्श होता, मला अभिमानानं सांगावं लागेल. या जिल्ह्यामध्ये पवारसाहेब, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण या जिल्ह्यामध्ये मी जिल्हा बँकेचा चेअरमन 24 वर्ष झालतो. त्यावेळेला ज्यांनी मला चेअरमन केलं ते सगळे माझ्या वया इतके तिथं काम करणारी माणसं होती. परंतु तरुणाला संधी द्यायची, तरुणाच्या हातामध्ये पुढच्या सत्ता द्यायची आहे, संस्था द्यायची आहेत, अशा अतिशय काटकसरीने कारभार करणारे मग मी त्यांची नावं केली की विजयदादा असतील, गणपतराव बाबा असतील, मानेसाहेब असतील, चाकोसाहेब असतील, शिवदार साहेब असतील, आमचे भाई एस एम पाटील असतील, अनेक लोक अशी की ज्यांनी या जिल्ह्यामध्ये सहकार चालवला. तो पुढे नेण्याचं काम आज आमचे मोरे साहेब अतिशय निस्वार्थीपणे, निपक्षपणे याच्याने करतायत. त्यामुळे मी अधिक न बोलता पुन्हा एकदा त्यांना, त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी सुयश चिंततो. त्यांना आपण सांगण्याची आवश्यकता नाही की तुम्ही असं करावं लागेल, तसं करावं लागेल किंवा तुमची बँक पूर प्रगतीपथावर जाईल, हे सांगण्याची आपण आवश्यकता नाही आहे. कारण त्यांच्या संस्था या पहिल्यापासूनच प्रगतीवर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना अधिक, त्या दोघांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्याला सगळ्यांना फायदा हो, अशा प्रकारची मी संतनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि कुठलाही कार्यक्रम असो, खोड्याचा कार्यक्रम असो किंवा एखादा कौटुंबिक कार्यक्रम असो, मोरे साहेब आम्हाला कधी विसरत नाहीत. त्यामुळं स्पेशल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि मला जायला परवानगी द्यावी अशा प्रकारची विनंती करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. आज मनोरमा बँकेच्या 10वी शाखेच्या शुभारंभाच्या निमित्ताने वैराग येथे नगरपंचायतच्या ठिकाणी आज सुरुवात झाली. खरं तरी सुरुवात 7-8 महिन्यापूर्वी झाली. उद्घाटनाचा कार्यक्रम ठरला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण काही कारणामुळं तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सहकार खात्यातले जॉईंट रजिस्ट्रार म्हणून रिटायर झालेले आणि आता हरियाणा आणि चेन्नई या 2 स्टेटवर काम करतात आदरणीय पवारसाहेब, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. अख्खं महाराष्ट्रात मला शिकवलेलं आहे.
आणि अनेक कठीण प्रसंगीच्या वेळेला मोरे साहेबांनी मला मदत केलेलं मी ते कधी आयुष्यात विसरू शकत नाही. आज मी ही बँक चालवतो. बँक चालत असताना प्रचंड अडचणी येत असतात. एक सहकारमध्ये मागच्या 5-10 वर्षामध्ये अमित शाह साहेबांनी सहकार खातं त्यांच्याकडे घेतलेलं आहे. पहिलंही होतं, पण एक स्पेशल टास्क फोर्स म्हणून अमित शाह साहेबांनी सहकार खातं नेमलेलं आहे. अमरेला म्हणून त्याच्यावर एक त्यांनी हे केलेलं आहे की सहकार खातं टिकलं पाहिजे, त्यांचा हेतू वाईट नाही. आणि अमरेला म्हणून एक कोऑपरेटिव्हमधला एक पार्ट म्हणून त्यांनी आता नवीन तयार केलेला आहे. म्हणजे सहकारी बँकेला, कोऑपरेटिव्ह बँकेला, अर्बन बँकेला कुठं जर अडचण येत असेल तर आमच्याकडे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, असं या पद्धतीनं ही सहकाराला आता गती मिळण्याचं काम केलं आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यात खूप मोठं सहकार होतं. शंकरराव मोते पाटील असू दे, परिचारक असू दे, ब्रह्मदेव माने असू दे, मालकाचे वडील नानगरकर पाटील साहेब असू दे, माड्याचे यशम तात्या असू दे, अनेक लोकांनी सहकारमध्ये काम केलं. काम करत असताना त्यांनी सहकारी संस्था, सहकार टिकलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती, रास्त भूमिका होती. त्यामुळे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्यात सहकार खूप मोठ्या प्रमाणात आजही टिकून आहे. सहकारामध्ये एक गोष्ट असते की चांगल्या गोष्टीची चर्चा खूप कमी होती, पण वाईट गोष्टीची अफवा एवढी भरमसाठ होती. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये साधारणतः 1450 सहकारी बँक आहेत, ज्याचं रजिस्ट्रेशन आहे ते 1450 आहेत. त्या कितीतरी होत्या, आता कमी होत आता कमी आल्या की काही छोट्या बँका त्यांना झेपत नाही, किंवा 1 शाखा आहे, 2 शाखा आहे, 5 शाखा आहेत. त्यांनी विनंती करतात की आमची कुठली तर तुम्ही समाविष्ट करून घ्या आणि आम्हाला मदत करा, अशी भावना आता सुरू झाल्या. आणि ते RBIनी आणि सरकारने पण आता त्याला परवानगी द्यायचं काम केलं. मोरे साहेबांचं मी एकटे आणि त्यांची सगळी टीम कसं हँडल करतात मला माहीत नाही. मनोरमा बँक आहे, मनोरमा मल्टीस्टेट आहे, मनोरमा पतसंस्था आहे, मनोरमा नर्सरी आहे, मनोरमा स्कूल आहे, मनोरमा व्याख्यान आहे, मनोरमा लायब्ररी आहे, अनेक उद्योग आहेत त्याच्याखाली. हे करत असता मोरेसाहेब शांत, सगळ्याला विश्वासात घेऊन, सगळ्याला कामाला लावून काम करण्याची भूमिका मोरेसाहेबांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि वेळोवेळी त्याचा अनुकरण आम्ही प्रयत्न करत असतो आणि करण्याचा आम्ही प्रयत्न केलो, आणि ते अतिशय आमच्या जीवनामध्ये ती चांगली त्या माध्यमातून आम्हाला सहकार्याची भूमिका मिळालेली आहे. आज खरं तर हर्षवर्धन पाटील साहेबसुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत थोड्या वेळात, पण ते तुळजापूरला दर्शनासाठी गेलेले आहेत. तिथं जरा यायला उशीर झाला, लोकही तिथं त्यांना थांबवलेत, त्यामुळं थोडा उशीर होता. आणि मलाही आणि राजन पाटील साहेबांना पण कार्यक्रम असतो, आणि त्यामुळं संयोजकाची आदरणीय मोरेसाहेबाची विनंती करून मी रजा घेतो. आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात त्या वतीने त्यांचाही आभार मानतो. धन्यवाद. आणि सहकार क्षेत्रामध्ये त्याचा अतिशय चांगला अनुभव आहे. ते 97 सालापासून ते सर्व बँकांना मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. आणि ते सहकाराचाच केवळ अनुभव नाही, तर त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगली आवड आहे, शेती क्षेत्रामध्ये आवड आहे. एकंदरीत त्यांचं सामाजिक कार्य आणि हे विधायक स्वरूपाचं काम सुरू आहे. आणि या बँकाचं केवळ बँका चालवत नाहीत, पतसंस्था चालवत नाहीत, तर अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज त्यांचं या जिल्ह्यात चालू आहे. आणि या बँकाची 0% NPA आणि थकबाकी कमीत कमी ठेवणं, आणि एवढ्या मोठ्या बँका पतसंस्था चालवणं ही सोपी गोष्ट नाही. आणि असं हे चांगलं कामकाज या ठिकाणी माननीय मोरे साहेबांनी या ठिकाणी घडवून आणलेलं आहे. आणि मी मोरे साहेबाबरोबर 2009 साली जिल्हा विशेष लेखापरीक्षक म्हणून आम्ही दोघांनी 4 वर्ष, आणि ते DDR म्हणून साहेबांनी 4 वर्ष आम्ही दोघांनी एकत्र काम सोलापूर जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मी जिल्हा विशेष लेखापरीक्षक म्हणून 12 वर्ष जवळपास काम केलं. तर यामध्ये मी साक्षीदार आहे या बँकेचा, की कशी बँकेची प्रगती चांगल्या पद्धतीने घडत आलेली आहे. आणि अशा ह्या बँकेला अजून नावारूपाला जाण्यासाठी आपण या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला आहात. आणि निश्चितच या बँकेची उत्तरोत्तर चांगली प्रगती होईल अशी मी या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर शुभेच्छा देण्यासाठी मी इथं
ही अतिशय त्यांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब आहे. आणि जवळपास इतर 6 प्रकारच्या संस्था चालू, मनोरमा मल्टीस्टेट बँक पतसंस्था असतील, इतर सर्व प्रकारच्या पतसंस्था असतील, असं हे सहकारातलं मोठं जाळं या सोलापूर जिल्ह्यात. त्यानंतर पंचक्रोशीतील प्रगतशील बागायतदार, शेतकरी सभासद, व्यापारी, ठेवीदार, हितचिंतक यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालक डॉक्टर सुमित मोरे, मल्टीस्टेट चेअरमन शोभाताई मोरे, रत्नप्रभा गायकवाड यांनीही विचार व्यक्त केले. बँकेच्या 10व्या शाखेचं आपण वैराग येथे उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर, शेतकरी बंधू भगिनी, वैरागचे सगळे सभासद आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे ज्यांच्या हस्ते माननीय राजन पाटील साहेब, दिलीप माने साहेब, त्याचबरोबर आज आवर्जून उपस्थित असणारे आपले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब आणि सगळ्यात वेळात वेळ काढून सकाळी पुण्यावरून निघालेले माननीय सुनील पवार साहेब आणि आपण सगळेजण आणि या कार्यक्रम ज्यांच्या उपस्थितीत साजरा होतोय ते आपण सगळेजण आणि मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय मोरे साहेब यांच्या एका चांगल्या विचारातून आज वैराग येथे आपण शाखा सुरू केलेली आहे. असं आपण नेहमी म्हणतो की त्या एखाद्या गावामध्ये किती मंदिर आहेत, आपण जाणीवपूर्वक त्या सणाला त्या ठिकाणी जातो, पण मला असं वाटतं की त्या गावामध्ये किती शाळा आहेत, किती आर्थिक संस्था आहेत, त्याच्यावरती त्या गावाचा विकास होत असतो. आणि जेव्हा आर्थिक संस्था एका गावामध्ये येते तेव्हा मला असं आठवतं की महात्मा गांधी म्हणायचे की आता आपण खेड्याकडे जाऊया. आणि खरंच ही गरज आहे. शेतकऱ्यांना जर योग्य वेळेला अर्थपुरवठा झाला, त्यांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी योग्य वेळेला पैसे मिळाले, तर मला वाटतं की शेतीचं उत्पादन आत्ता जे मिळतंय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने निश्चित वाढणार आहे. आता पवार साहेब तेही तुम्हाला सांगतील की आपल्या शेतीच्या मालाला योग्य प्रकारे भाव जर चांगला मिळाला तर आपण जास्तीत जास्त प्रकारे चांगल्या पद्धतीनं उत्पादन करणार आहोत. मग हे सगळं करत असताना आपल्याला सावकारात जेव्हा पैशाची गरज पडते तेव्हा आपल्याला सावकाराकडे जावं लागतं. मग तो सांगेल त्या व्याजदराने आपण कर्ज घेतो. त्यापेक्षा तुम्ही मनोरमा बँकेत या, मनोरमा मल्टीस्टेट मध्ये या, कमीत कमी व्याजदरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आणि योग्य पद्धतीनं योग्य वेळी कर्ज पुरवठा घेतला जाईल. मग नुसतं कर्ज घेण्यासाठी बँक आहे का? तर नाही आहे. तर आमच्याकडे जेव्हा शेतीचे काही आपण कांदा विकतो, ऊस जातो, तेव्हा जे पैसे येतात तेव्हा तुम्ही जर संस्थेमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवले तर तुम्हाला त्याच्यावरती संस्था व्याज देते आणि त्याचा उपयोग तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी होतो. या ठिकाणी अनेक महिला भगिनी आहेत आणि मनोरमा बँकेचं एक ध्येय आहे की महिला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर ते घर सक्षम होतं आणि घर सक्षम झालं तर तो समाजसुद्धा सक्षम होतो. त्यामुळे महिलांचे बचत गट असतील, या ठिकाणी रत्नप्रभा देवी गायकवाड मॅडम उपस्थित आहेत. त्या राजलक्ष्मी गायकवाड, मी आता जाणीवपूर्वक सांगते, राजलक्ष्मी गायकवाड या सीताराम साखर कारखाना आणि आष्टी साखर कारखान्याच्या चेअरमन MD आहेत. त्यांच्या सासूबाई इथं आहेत. तर मला वाटतं की प्रत्येक सासूला आपली सून एवढी मोठी झाल्याचा निश्चित अभिमान होतो आणि असाच प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की मी माझ्या सुनेला एवढं मोठं करेन की माझ्या वैराग गावाचा विकास झाला पाहिजे, माझं वैराग गाव मोठं झालं पाहिजे. आणि सोलापूरच्या नकाशामध्ये वैराग खरं तर खूप मोठं आहे, इथली बाजार समिती खूप मोठी आहे. मग हे सगळं आपल्याकडं असताना आपल्या पैशाच्या योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, आपल्याला योग्य ठिकाणचा परतावा जर मिळायचा असेल तर माझी गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट ही मनोरमा परिवारातल्या मनोरमा बँकेत असेल किंवा मनोरमा मल्टीस्टेटमध्ये केली जाईल की जेणेकरून मला जेव्हा मी मागता क्षणी माझ्या ठेवी मागेल तर त्या मला परत मिळाल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा विश्वास आज मनोरमा परिवार 27 वर्ष तुम्हाला देत आहे. आणि निश्चित सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेल की तुमचे शेतीपूरक काही उद्योगधंदे असतील, अगदी मुलं तरुण पिढी असेल
त्यांना छोटे मोठे व्यवसाय जरी सुरू करायचे असतील तरी त्यांना मनोरमा परिवाराकडनं योग्य पद्धतीनं कर्ज पुरवठा दिला जाईल की जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. प्रत्येकाने पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा मी माझं वैराग गाव कसं मोठं करेल यासाठी प्रत्येकाने जर प्रयत्न केला तर मनोरमा बँक तुमच्या पाठीशी आहे. असंच सहकार्य तुम्ही आम्हाला यापुढे करावं आणि एक वेगळी शाखा वैराग गावामध्ये आलेले त्यांना तुम्ही सहकार्य करावं अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आज 14 डिसेंबर मनोरमा बँकेचा 10व्या शाखेचा उद्घाटन आणि आपण आज एवढ्या मोठ्या संख्येनं रविवारच्या दिवशी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. ज्या पद्धतीनं कुठल्याही शाखेला किंवा ब्रांचला सभासद गरजेचे आहेत, डिपॉझिटर गरजेचे, तसेच चांगले कर्जदार देखील गरजेचे आहेत आणि हे आपल्या बँकेला मिळालं आहे. त्यामुळं बँकेचा मागील 7 वर्ष NPA 0% आहे. मला वाटतं की जो ठेवीवर आपण व्याजदर देतोय तो देखील बाकी बँकांच्या पेक्षा जास्त आहे आणि त्या पद्धतीनं बँकेची जी प्रगती आहे ही 2,500 कोटींकडे चाललेली आहे. बँक, मल्टीस्टेट आणि 6 पतसंस्था. असाच विश्वास आपला सगळ्यांचा बँकेवर राहावा आणि प्रगती आपल्या बँकेची होत राहावी. आज सर्वजण आपण आलात आणि नवीन बँकेच्या नवीन ओपनिंगच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. बंधू भागव, आज आपल्या वैरागमध्ये मनोरमा बँकेचं उद्घाटन झालेलं आहे. मनोरमा मल्टी कोऑपरेटिव्ह बँक या शाखेचं नावच आहे मनोरमा. मनोरमा म्हणजे जास्तीत जास्त महिलांचंच मला वाटतं नाव असतं. आणि मला एकता महिला मंचाच्या आमच्या अनेक शाखा आहेत आणि माझी सुनबाई त्यांनी आत्ता उल्लेख केलाच, खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखाना यांच्या CEO आहेत. तसंच माझा नातू पण सुयोग आष्टी साखर कारखान्याचा CEO आहे. आज आपण मला इथं आमंत्रित केलं होतं त्याबद्दल प्रथम मनोरमाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानते. आणि महिलांना विशेष करून मी एक सांगू इच्छिते, एकता महिला मंचांना ज्यांचे आपले बचत गट जेवढे आहेत ते बचत गटसुद्धा बँकेला जॉईन केले तरी चालतील आणि बचत गटामार्फत त्यांच्याकडून जर आपल्याला काही कर्ज वगैरे उपलब्ध करायचं असेल तर ते आवश्यक आपल्याला करून देण्यासारखे आहेत. आणि प्रत्येक खेडेगावात आता बचत गट तर झालेले आहेत तुम्हाला माहिती आहेत, पण नुसते बचत गट स्थापन करून काही उपयोग नाही, तर त्याच्यामधून काहीतरी उद्योग व्यवसाय तुम्ही चालू करा अशी माझी महिलांना सर्वांना विनंती आहे. आपण बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या अध्यक्ष भाषणात श्रीकांत मोरे यांनी सर्वांना धन्यवाद देऊन ऋण व्यक्त केले. या सन्माननीय मनोरमाच्या विचारमंचावर महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आणि मनोरमा परिवाराचे आमचे मार्गदर्शक माननीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते आपण उद्घाटनाची या ठिकाणी आज खास पुण्यावरून काल रात्री नाशिकला होते, सकाळी पहाटे उठून पवारसाहेब ते उद्घाटनासाठी उपस्थित झालेले आहेत. पवारसाहेबांचं कार्य हे आमच्या सहकार खात्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन ठरलेलं आहे. मग ते विभागीय सहनिबंधक म्हणून असो, पणन संचालक म्हणून असो किंवा ॲडिशनल कमिशनर स्पेशल रजिस्ट्रार म्हणून राज्य पातळीवरती केलेलं त्यांचं कामकाज असो. एक अतिशय विधायक दृष्टिकोन असलेला आणि सतत कामामध्ये झोकून देत असलेला अधिकारी, अत्यंत शांत आणि सर्वांशी सहृदयतेने संपर्क असलेला असा एक आमचा सहकार खात्याचा ज्येष्ठ अधिकारी. त्याचबरोबर ज्यांना मी विनंती केली, आमचे मित्र विष्णू डोके साहेब हे लेखा विभागामध्ये क्लास 1 जरी असले तरी ते मनोरमा परिवाराचे स्थापनेपासून आमचे आधारस्तंभ आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले पोकळे साहेब, त्यांचंही आता वर्ग 1चं प्रमोशन झालं आहे आणि ते आज अहिल्यानगर इथं कार्यरत आहेत. तर पोकळे साहेबांना विनंती केली, बिचारे आज अहिल्यानगरवरून केवळ मनोरमाच्या आणि आपल्या प्रेमापोटी मित्राच्या या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. पोकळे साहेब असो, डोके साहेब असो आणि महाराष्ट्र राज्याचे तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी ज्यांना सहकारी राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता, सहकारी परिषदेचे अध्यक्ष माननीय राजनजी पाटील साहेब, आणि राजनजी पाटील आणि मनोरमा परिवार
किंवा हर्षवर्धन पाटील साहेबांचा परिवार हा काही वेगळा नाही आहे. कारण मोरे पाटील परिवार हा गेले अनेक वर्ष माझे वडील सदाशिव रामचंद्र मोरे या बँकेचे चेअरमन होते. जवळपास 12 वर्ष चेअरमन मनोरमा बँकेचे ते काम करत होते सदाशिवराव मोरे. आणि त्यांच्या या पिढीपासून मग शंकरराव मोदी पाटील असतील, आडगरकर अण्णा असतील, शंकरराव बाजीराव पाटील असतील, या सर्वांच्या कर्मयोगी ज्यांच्या नावाने आज कारखाना चालतो, की ज्यांचा वारसा वडिलांचा आणि आपल्या चुलत्यांचा मान्य हर्षवर्धन पाटील साहेबांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये आपलं कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे. आज इथं व्यासपीठावर आमचे बँकेचे सर्व संचालक मंडळी उपस्थित आहेत. बँकेच्या संचालक मंडळामध्ये आमचे रोगे साहेब, संतोषजी मोठे असतील, आठवले साहेब असतील, कदमजी असतील, सहकार खात्यामध्ये अनेक वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे आणि ज्यांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे ते आपण सर्वजण. आणि मनोरमा परिवारामध्ये ब्रह्मदेवजी माने साहेब आणि आमचे वडील सदाशिवराव मोरे हे दोघं अनेक वर्षे एकत्र काम केलेले आणि आज त्यांची धुरा दिलीपरावजी माने सांभाळत आहेत. ते सकाळी आज लवकर या ठिकाणी आले, बँकेत आलं, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. इथं या परिवारावर प्रेम करणारा, या परिवारावर सातत्यानं गेले 3 ते 4 दशकं आणि त्यापूर्वी सदाशिवराव मोरे यांच्याशी संपर्क असलेला हा सगळा परिवार. आणि इथं प्रत्येकाचा नामोल्लेख केला पाहिजे. या वैरागमध्ये ही शाखा घ्यावी अशी आमची फार दिवसापासून इच्छा होती. इथल्या माता भगिनी असतील, इथल्या आजूबाजूचे ग्रामस्थ असतील, या सगळ्यांची इच्छा होती. या कार्यक्रमासाठी सोलापुरातून सुद्धा ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत. या परिवारावर प्रेम करणारे असंख्य आजूबाजूचे सरपंच, ग्रामपंचायत, माता भगिनी, महिला. आणि खऱ्या अर्थाला मला आनंद झाला की या जागेचे मालक पाटील साहेब इथं आहेत उपस्थित. पाटील साहेबांचं मी मनापासून धन्यवाद देतो की संपूर्ण बिल्डिंग जवळपास 3000 फुटाची जागा त्यांनी मनोरमा बँकेला अत्यंत स्वस्तामध्ये दिलेली आहे. त्यांची इच्छा फक्त एकच होती, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. त्या माझ्या जागेमध्ये लक्ष्मी येते, माझ्या जागेत एक चांगला व्यवसाय येतोय, काहीतरी या ठिकाणी करून दाखवायचं. ती जागा बघितल्यानंतर पवारसाहेब तुम्हाला आनंद होईल की एवढी मोठी जागा कशी काय मिळाली. आज या विचारमंचावरती मनोरमाच्या कार्याध्यक्षा अस्मिताई गायकवाड, आमचे सुरेश बापू गायकवाड, शोभाताई मोरे, CEO, मनोरमा परिवारातील सर्व सदस्य आणि आपण सर्व सभागृहातील उपस्थित जे श्रेष्ठ आणि या नांदज परिसर असेल, शेळगाव परिसर असेल, दामणगाव असेल, इथल्या आजूबाजूच्या सर्वच आणि वैराग पंचकृषीतील या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मनोरमा बँक ही केवळ ठेवी घेण्यासाठी या ठिकाणी आलेली नाही आहे, तर सुरुवात आपण कर्जापासून केलेली आहे. आणि मला माहिती आहे जवळपास 100पेक्षा जास्त कर्ज वाटप आपण केलेलं आहे. ज्यांना कर्ज मंजूर केलेले आहे अशी यादी या ठिकाणी माझं भाषण झाल्यानंतर ते वाचतील आणि त्यानंतर माननीय नामदार हर्षवर्धन पाटील साहेब असतील. खरं तर प्रत्येकाचं योगदान कुठल्याही एका आर्थिक संस्थेला जर चालवायचं म्हणलं तर लागतं. एका माणसावरती कुठलीही संस्था चालत नाही. एका व्यक्तीला एवढा मोठा आज पर्वत उचलणं शक्य नाही. तुम्हा सगळ्यांचे हातभार लागले पाहिजेत. विशेषतः या ठिकाणी आमच्या भगिनी राजलक्ष्मी गायकवाड त्यांच्या सासूबाई यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ताई, मला खरोखर तुमचं कौतुक करायला पाहिजे. तुम्ही या वेळेसुद्धा उपस्थित झालात आणि अतिशय परखडपणे आपले 2 शब्द या ठिकाणी आपण मांडलेले आहेत. या खऱ्या अर्थानं या देशातील माझ्या भगिनी सक्षम झाल्या आहेत हे समोरचं चित्र बघितल्यानंतर लक्षात येतं की ग्रामीण भागातला कार्यक्रम असून सुद्धा 50% भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी हर्षवर्धन पाटील साहेबांचं जे योगदान आहे मनोरमा परिवारामध्ये ते आज नाही आहे तर गेले अनेक वर्ष. पहिल्यांदा मला आठवतं की माननीय नामदार साहेब शंकरराव मोदी पाटील साहेबांचा जो जयसिंगमध्ये मोठा कारखाना होता त्या कारखान्यावर संचालक होते. नंतर ते आमदार झाले आणि अनेक वर्ष मंत्रिपद असेल, प्रधानमंत्री असेल, सहकार मंत्रिपद असेल, फलोत्पादन मंत्रिपद असेल, असे विविध आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रामध्ये त्यांनी उमटवला. त्यांचं जे अभ्यासू नेतृत्व आहे ते आपल्याला झलक या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ऐकायला निश्चितपणे मिळणार आहे.
मला खात्री आहे की मनोरमा परिवाराची वैरागची शाखा ही इथं या भागातील लोकांच्या ज्या गरजा आहेत, मग ते आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, लहान मोठे उद्योगधंदे असो, बचत गटाचं लिंकिंग असो, या सर्व बाबतीमध्ये ही शाखा इथल्या स्टाफ जे आहेत की जास्तीत जास्त 72 तासामध्ये बचत गटाचे कर्ज त्यांनी केले पाहिजेत. आणि या स्टाफने आपल्याला सेवा देण्यासाठी हा स्टाफ आहे. ते तिथं अधिकारी म्हणून आलेले नाहीत, तर सेवेकरी म्हणून इथं आलेले आहेत. तर स्टाफने या ठिकाणी मी तुमच्या समोर त्यांना सांगतोय की कर्मचारी म्हणून काम नाही करायचं, तर सेवेकरी म्हणून काम करायचं, उत्कृष्ट सेवक म्हणून काम करायचं. शेतकरी असेल, माता भगिनी असेल, आपण सर्वांनी ही शाखा माझी नाही तर ग्रामस्थांची आहे, वैराग पंचक्रोशीतील लोकांची आहे. या भूमिकेतून आपण कामकाज करण्याची भूमिका इथे घेतली पाहिजे. मुख्यालय पातळीवर असेल, संचालक असतील, आपण केव्हाही संपर्क साधा. मनोरमा परिवार आज 2250 कोटीचा झालेला आहे. मनोरमा मल्टीस्टेट 1025 कोटीचा व्यवसाय करते. मनोरमा बँक मागच्या वर्षी जवळपास 1050 कोटीचा व्यवसाय पूर्ण केलेला आहे. असा 2200 कोटीचा व्यवसाय या परिवाराने पूर्ण केलेला आहे. सातत्यानं थकबाकी 0 आहे, 0% थकबाकी. याचा अर्थ असा आहे की प्रेमाने कर्ज वाटले आणि सन्मानाने वसूल केले तर कर्ज वसुली होते. माझी आमच्या कर्मचाऱ्यांना, मॅनेजरना, संचालक मंडळ, आमचे इथले पालक संचालक पाटील साहेब, हे पालक संचालक म्हणून इथं कार्यरत आहेत. तर पाटील साहेबांना माझी सूचना राहणार आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना आणि विश्वासानं प्रामाणिक जे आहेत, व्यवसायामध्ये जे आहेत, त्यांना कर्ज देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. माझ्या या माता भगिनींना, आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपल्याच भागातील प्रतिनिधी शाखा चालवणार आहेत, कर्मचारीसुद्धा आपल्याच भागातील आहेत. त्यामुळं कुठलाही या ठिकाणी शाखेमध्ये जाताना आपल्याला असं वाटता कामा नये की बाबा चेअरमन नाहीत, व्हाईस चेअरमन नाहीत. कर्मचाऱ्यांना पूर्ण अधिकार आम्ही दिलेले आहेत आणि हक्काने आपल्या भागातील आमच्या अस्मिताई गायकवाड असतील, सुरेश बापू गायकवाड असतील, त्यांच्या वतीने काम करणारे आमचे सर्व कर्मचारी असतील, हे निश्चितपणे आपल्याला मदतीसाठी म्हणून पुढे असतील. कारण मी पुन्हा सांगतो की गरज आपल्या ज्या आहेत त्या पूर्तता करण्यासाठी म्हणून आमची बँक आहे, काटकसरीमध्ये काम करणारी बँक आहे. आणि आपल्या ज्या शेतीपूरक गरजा आहेत, कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, शेतीपूरक असतील, पूर्तता करण्यासाठी बँक आहे. अधिक वेळ मी घेणार नाही. सुनीलजी पवार साहेब, आपण खास या परिवाराच्या आज आनंदाप्रसंगी 10व्या शाखेसाठी उपस्थित झालेला आहात. आपलं त्याचप्रमाणे जे मान्यवर आम्ही इथं बोललो ते सर्वजण उपस्थित झाले. आभार संचालक PB रोंगे यांनी मानले. असे समृद्धी हा धागा पकडून ज्याने आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडलं ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी या कार्यक्रमाची उंची एवढी वाढवली. आपणा सर्वांच्या वतीनं, मनोरमा परिवाराच्या वतीनं मी त्यांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. या 10व्या शाखेच्या उद्घाटनासाठी खास हरियाणावरून या आपल्या राज्याचे माजी पणन संचालक सुनीलजी पवार साहेब आले. त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमास माजी आमदार राजनजी पाटील साहेब, दिलीपजी माने साहेब हे आले. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, मी त्यांचेही आभार मानतो. कार्यक्रमासाठी आवर्जून डोके साहेब, कोकरे साहेब यांनी मार्गदर्शन केलं. उपस्थित राहून मी त्यांचेही आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने बंधू भगिनी हजर राहिला, उपस्थिती राहिली आणि या कार्यक्रमाला फार उंचीवर नेऊन ठेवलं. या मनोरमा परिवारातर्फे आपणा सर्वांचंही मनापासून आभार मानतो. उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू भगिनी या सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. धन्यवाद. थँक्यू. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केले.